अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा काकाजी तसेच वार्ड क्रमांक 1 मध्ये ॲडव्होकेट किरण भैया भालेकर व शमशाद बेगम अयूब कुरेशी यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक ॲडव्होकेट प्रदीप पुरुषोत्तमराव दहिवाळ, अंबाजोगाई. पेशंट नर्स बाहेर काढतात आणि पेशंट नर्सनी जर ह्यांना आवाज दिला हे पेशंट बाहेर काढतात तर ह्यांना बाहेर काढावंच लागतंय. आता आपण लक्षात ठेवा की मी त्या गार्डला सांगून द्यायला पाहिजे किंवा मी नाश्ता आणायला चालले, मी दूध आणायला चालले नाही ऐका, आणि मी ह्या माझ्या ह्या पेशंटला आहे हे गार्डला सांगून द्यायला पाहिजे. एक आपली बाजूने काय झालं की तुम्ही बाहेर गेले पण न सांगून गेल्यामुळे गाडने अडवण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मी सांग. कारण आता वरूनच गाईडलाईन अशा आहे सगळीकडे स्ट्रिक्ट किंवा डिलिव्हरी वार्ड आपल्याकडे महाराष्ट्रात काय सगळ्यात जास्त चालतो. जवळपास डिलिव्हरी आपल्याकडे 50 ते 55 डिलिव्हरी होतात, जे की BJJJ पण होत नाही. आणि BJJJ पेक्षा आपल्याकडे एक 4 स्टाफ नाही. त्याचा ताणतणाव डॉक्टरवर आहेच आहे, परंतु त्यामध्ये आपल्याकडला जो एरिया आहे की गोरगरीब जरी असली तरी त्यांना अशी प्रोसिजर माहीत नाही किंवा बाहेर जाताना काय करायला पाहिजे, मध्ये येताना काय करायला पाहिजे सांगायला पाहिजे. ह्यामध्ये काहीतरी मिसकन्सेप्ट झाल्याची शक्यता नाकारता. गळा चालू होते ते त्यांचं पाणी बाहेर निघत होतं तरीही तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. 2 मिनिट थांबा. त्याही वेळेस तुम्ही लक्ष दिलं नाही. महत्वाचा मुद्दा काय, सरांशी मी बोललो परवा दिवशी, सरांचं मत काय, जर 5 पेशंट असले तर आमचे स्टाफ कमी आहे, काही लोकांकडे दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणजे काय, माणसं 2 मिनिट सर 2 मिनिट ऐकून घ्या, ऐकू हा सगळ्यांना. मग गरीब लोक मारून टाकायचे का सर? गेल्या वेळेस 2 मिनिट ऐकून घ्या सर, तुम्ही डिनेत सर, तुमचं काम आहे. गेल्या वेळेसचं नाचचं नसतंय सर, घटना घडलेली आहे. गेल्या वेळेसची बी घटना घडलेली आहे. गेल्या वेळेस अवघं 700 किलोचं लिकरू आहे. आता तुम्ही म्हणला आता वजन जास्त आहे, 700 ग्रॅमचं लिकरू होतं. जिवंत लिकरू ह्यांच्यामुळे मेलं म्हणून सोडून दिलं. तिथं अंत्यविधीच्या टायमाला कळत लिकरू मेले जिवंत आहे म्हणून. आज हे 3.5 किलोचे लिकरू, ह्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येते, ह्यांच्या सोनोग्राफ्या चांगल्या येतात. आता हे काय म्हणतात की ते नाळ अडकला. तुम्ही डिलिव्हरीच्या टायमाला सर सोनोग्राफी चेक करत असताना ना जो असतो ना, 1 मिनिट सर 2 मिनिट सर, डिलिव्हरीच्या टायमाला सोनोग्राफी करता का नाही? करता का नाही तुम्ही सोनोग्राफी करता का नाही सर? तुम्ही प्रत्येक ती एक तक्रार घ्या त्या बाईनं, ह्या बाईला येऊ दिलं नाही मध्ये. त्यांच्या घरच्याला प्रॉब्लेम आहे. एकच मिनिट. हे अतिसामान्य कुटुंबातल्याच लोकांची हेळसांड का होती? नंबर 1, हे तुमचे जे इथं येणारे गडगंज लोक आहेत, ते आल्याबरोबर तर 200-200 किलो असलेल्या पुढाऱ्याच्या मागे पळत येते, सगळे पळत येत पाठीमागे त्यासारखं पळत येते. साहेब आले, साहेब आले. आता हे सीसीटीव्ही बघून जर स्ट्रेचर घेऊन गेला असेल तर काय करता? काय नाही, सीसीटीव्ही काय अर्थ सर मध्ये एक कंप्लेंट नाही, एक झाली दुसरी झाली तिसरी नाही. चेक करतात का तिथून ते ऑपरेशन थिएटर मध्ये डिलिव्हरीच्या तिथं स्ट्रेचरवर सीसीटीव्ही बघा. नाही स्ट्रेचरवरच किलोची बेबी असताना सुद्धा ती जगू शकली नाही. त्या पोरीच्या पोटातून खाली बाळ आलं, कुणालाही मध्ये येऊ दिलं नाही त्यांनी. आणि तिथं जी तुम्ही मुली ठेवलेल्या आहेत त्यांना एक माणुसकीचे धडे द्या. ज्या अशा ह्या ड्रेसमध्ये ठेवलेले आहेत का मुली, त्यांना माणुसकीचे धडे द्या. त्या पोरीजवळ कुणी नव्हतं. बेबी खाली आल्याच्या नंतर तिला त्या खोलीत जा म्हणे, चालवीत. फुगा फुटल्यानंतर ऑक्सिजन डिस्कनेक्ट होतो बाळाचा. एक तर इमिजिएटली ते काढावं लागतंय आणि निसर्गात आणावं लागतंय. कसं काय ते जगन? आणि बेबीचं वजन आहे 3.5 किलो. वजन जास्त असल्यामुळे अडचण आहे. तुमचं काय म्हणणं? गायनेकॉलॉजीला बोलवलं वजन